सदर प्रकरणी पोस्टमार्टम रिपोर्ट प्राप्त झाला असून दुर्घटनाग्रस्त विमानातील तत्कालीन उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री अजितदादा पवार व इतर 4 यांच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचे कारण डेथ ड्यू टू मल्टिपल इंजुरीज असोसिएटेड विथ बर्न इंजुरीज महत्त्वाचा आणि संवेदनशील मुद्दा या ठिकाणी सन्माननीय रोहित पवारजी आणि इतरही आपल्या काही सदस्यांनी या ठिकाणी मांडला। मी या संदर्भातली काही वस्तुस्थिती पहिले आपल्या पुढे मांडतो। दिनांक 28/1/2026 रोजी मौजे गोजूबावी तालुका बारामती जिल्हा पुणे येथील बारामती विमानतळ येथे धावपट्टी लगत मेसर्स VSR व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड संचालित लिअरजेट एअरक्राफ्ट या विमानाचा अपघात झाला व या दुर्दैवी घटनेत राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला। या संदर्भात केंद्र सरकारने जी काही SOP आहे त्याप्रमाणे त्यांची कारवाई सुरू केली आणि त्याची चौकशी सुरू केली। राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे आपण देखील चौकशी दिली। राज्य गुन्हे अन्वेषण विभाग यांना 28/1/2026 पोलीस महासंचालकांच्या पत्रान्वये ही चौकशी देण्यात आली आणि CID याचा तपास हा SP दर्जाच्या अधिकाऱ्याला तपासी अधिकारी केलाय आणि त्याच्या माध्यमातून हा तपास चाललेला आहे। आता त्यातली जी काही आतापर्यंतची निरीक्षण आहेत अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या हवाई प्रवासाकरता भाडेतत्वावर हवाई वाहनांचा म्हणजे हेलिकॉप्टर आणि विमान पुरवठा करण्यासाठी शासनाने साई एव्हिएशन व एरो एअरक्राफ्ट सेल्स अँड चार्टर्ड प्रायव्हेट लिमिटेड या 2 एजन्सीज नियुक्त केल्या आहेत। दिनांक 27/1/2026 रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचा मुंबई ते बारामती हा दौरा निश्चित झाला। या दौऱ्याची माहिती अजितदादा पवार यांचे खासगी सचिवांकडनं एरो एअरक्राफ्ट सेल्स अँड चार्टर्ड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या प्रतिनिधींना देण्यात आली। त्यानंतर दिनांक 28/1/2026 रोजीच्या श्री अजितदादा पवार यांच्या मुंबई ते बारामती दौऱ्यासाठी एरो एअरक्राफ्ट सेल्स अँड चार्टर्ड प्रायव्हेट लिमिटेड या एजन्सीकडनं 20:45 VSR कंपनीचे विमान बुक करण्याबाबत कारवाई करण्यात आली। अजितदादा पवार यांच्या दिनांक 28/1/2026 रोजीच्या मुंबई ते बारामती दौऱ्यासंदर्भात दिनांक 27/1/2026 रोजी सायंकाळी 19:15 विमान बुक करण्याबाबत कळवले व 20:45 सदरचे विमान बुक झाले। पायलट को पायलट यांची ब्रेथ एनालायझर टेस्ट, पायलट सुमित कपूर यांची ब्रेथ एनालायझर टेस्ट दिनांक 28/1/2026 रोजी सकाळी 7:09 व को पायलट शांभवी पाठक यांची ब्रेथ एनालायझर टेस्ट सकाळी 7:13 विमानाच्या उड्डाणापूर्वी करण्यात आली आहे। त्या टेस्टमध्ये अल्कोहोलचा अंश नाही, ती टेस्ट निरंक आली आहे। दिनांक 28/1/2026 रोजी श्री अजितदादा पवार हे देवगिरी निवासस्थानावरून निघून मुंबई विमानतळावर सकाळी 7:52 पोहोचले। श्री अजितदादा पवार त्यांचे वैयक्तिक सुरक्षा रक्षक विमानामध्ये बसल्यानंतर विमान सकाळी 8:12 मुंबई विमानतळावरून बारामतीसाठी या विमानाचे उड्डाण झाले। मुंबई विमानतळ परिसर तसेच बारामती परिसरातील CCTV फुटेज प्राप्त करण्यात आले आहे। मुंबई विमानतळ परिसरातील CCTV फुटेजमध्ये श्री अजितदादा पवार हे विमानतळावर आल्याचे व विमानात बसल्याचे दिसते।
परंतु सदर विमान बारामती विमानतळावर लँड होण्यापूर्वीच दुर्घटनाग्रस्त झाले। सदर प्रकरणी पोस्टमॉर्टम रिपोर्ट प्राप्त झाला असून दुर्घटनाग्रस्त विमानातील तत्कालीन उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री अजितदादा पवार व इतर 4 यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचे कारण डेथ ड्यू टू मल्टिपल इंजुरीज असोसिएटेड विथ बर्न इंजुरीज असे देण्यात आलेले आहे, जे अननॅचरल या संज्ञेत येते। दुर्घटनाग्रस्त विमानातील मृत्यू पावलेल्या सर्व 5 जणांचे DNA तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत। ते त्यांचे नातेवाईकांचे DNA सोबत जुळले आहे। पायलट व को पायलट यांचा व्हिसेरा व रक्त तपासणी अंती अल्कोहोल अथवा अंमली पदार्थांचे सेवन केले असल्याचे निष्पन्न होत नाही। दुर्घटनाग्रस्त विमानातील मृत्यू पावलेल्या सर्व 5 जणांचा व्हिसेरा व ब्लड तपासणी करण्यात आली। त्या रिपोर्टमध्ये विषाचा अंश आढळून आलेला नाही। विमानामध्ये स्फोटक पदार्थांचा अंश नसल्याबाबत राखेच्या तपासणीमध्ये न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा यांच्याकडून अहवाल प्राप्त झाला आहे। प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अजितदादा यांच्याशी संबंधित PA, सुरक्षा अधिकारी, बंदोबस्त अधिकारी, VSR कंपनीचे संचालक VK सिंग व रोहित सिंग यांच्याकडे चौकशी करण्यात आली। सदर विमानातून इंधनाचे वेगळे कॅन वाहून नेल्याबाबत कुठलाही पुरावा आढळून आलेला नाही। पायलटची नेमणूक दिनांक 27/1/26 रोजी 21:11 स्लॉट्स अलॉटमेंटसाठी तात्पुरत्या स्वरूपात विमानाचे क्रू डिटेल्स मध्ये पायलट म्हणून कॅप्टन साहिल मदान आणि कॅप्टन यश यांच्या नावाचा मेल बारामती एअरपोर्ट डायरेक्टर यांना करण्यात आला होता। अशा प्रकारे स्लॉट अलॉटमेंटसाठी तात्पुरते नावं देऊन स्लॉट निश्चित करण्याची पद्धत आहे। त्यानंतर पायलट व को पायलटची नेमणूक करण्यात येते असे VSR कंपनीकडून सांगण्यात आले। VSR कंपनीचे ऑपरेशन्स टीमने शेड्यूल रोस्टरमध्ये या दौऱ्यासाठी कॅप्टन राहुल ओबेरॉय व दिलीप सिंग यांना पायलट म्हणून 22:42 नेमले, परंतु पायलट राहुल ओबेरॉय यांनी त्यांचे पोट खराब असल्याने त्यांना सकाळचे फ्लाईटऐवजी संध्याकाळचे लातूर जाणाऱ्या फ्लाईटवर ड्युटी देण्यात यावी असे सांगितल्याने लगेच त्यांच्या ऐवजी कंपनीच्या ऑपरेशन्स टीमने कॅप्टन सुमित कपूर व को पायलट शांभवी पाठक यांना या विमानासाठी नेमले। त्यानंतर VSR कंपनीच्या ऑपरेशन्स टीमने या दौऱ्यासाठी कॅप्टन सुमित कपूर व को पायलट शांभवी पाठक यांना पायलट नेमल्याचे नवीन शेड्यूल रोस्टर हे रात्री 23:54 संबंधित व्हॉट्सॲप ग्रुपवर पाठवले। त्यामुळे ऐनवेळी कोणत्याही पायलटची नेमणूक करण्यात आलेली नव्हती, तर पुरेशा आधी व आदल्या रात्री दिनांक 27/1/2026 रोजी 23:54 पायलट सुमित कपूर व को पायलट शांभवी पाठक यांना नेमण्यात आले होते। त्यांनी विमान उड्डाणापूर्वी पुरेसा आराम केला होता